मित्रांनो, तुम्ही बराच वेळा अनुभवला असेल की जेव्हा पण आपण एखाद्या पर्यटन स्थळी जातो तिथं पार्किंगचे प्राइजेस ॲव्हरेज पेक्षा जास्त असतात आणि भरपूर लोकांनी तिथंच पार्किंग केलेली असती, कारण की ऑफकोर्स दुसरी जागा नाही आणि आपल्याला पण तिथंच पार्क करावं लागतं. आपण ती हाय प्राइस देऊन तिथं पार्क करतो, तरी पण आपण कंप्लेंट करत नाही की प्राइस 100च रुपये, 80च रुपये. आणि पार्किंगच सोडा, भरपूर वेळा जेवणाची, शॉपिंगची प्राइस पण तिकडं खूप जास्त असते. तरी पण आपण ती प्राइस देऊन तिथं शॉपिंग करतो, तिथं जेवण करतो, तिथलचा एक्सपिरियन्स घेतो. एंट्री फीस जास्त असते भरपूर वेळा. पण आपण त्या पर्यटन स्थळी गेलेलो असतो कशासाठी? एक्सपिरियन्स घेण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी. आणि त्या ठिकाणी आपण पैशाची चिंता करत नाही, कारण की आपल्याला त्या पैशाची पुरेपूर व्हॅल्यू भेटलेली असते. तर बिझनेसमध्ये पण मित्रांनो सिमिलर गोष्टी आहेत. जर तुम्ही आहे ना पुरेपूर व्हॅल्यू देऊ शकत असाल ना, तर तुम्ही तुमची जी प्राइस असेल ती प्राइस चार्ज करू शकता. कारण की कस्टमरला शेवटी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजेल आहे. आणि जे पण बेस्ट कस्टमर असतात ना, ते प्राइसला कधीच झिगझिग करत नाही. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, जे कस्टमर तुमच्याकडून कमी किमतीमध्ये काम करून घेणार ना, ते तुम्हाला खूप जास्त त्रास देणार. आणि जे कस्टमर तुम्हाला हाय पे करणार ना, तेच कस्टमर तुमचे बेस्ट कस्टमर असणार. आणि त्रास देणारे कस्टमर तुम्ही बघितले असाल भरपूर वेळा बार्गेन करतात. आता हेच कस्टमर का बरं Starbucksमध्ये बार्गेन नाही करत? का बरं Nikeचे बूट घेताना बार्गेन नाही करत? कारण की त्यांना माहिती आहे तो ब्रँड आहे. मग हाच ब्रँड आपल्याला बनायचा आहे आणि त्याच्यामुळेच जी तुम्ही व्हॅल्यू देणार तीच प्राइस तुम्ही घ्या.